मुंबई हे महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर. तमिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांचं वादग्रस्त वक्तव्य. मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यानं संताप. देवेंद्र फडणवीस कारवाई करणार का? अरे अण्णा, इल्लू पुडकुडी नल कुडी कुडी तुझ्या ढुंगणावर मराठी माणूस मारी बांबूचे फटके. भिकार चोटा मुंबईत येणार, मुंबईत प्रचार करणार आणि मुंबईलाच महाराष्ट्राचं शहर नाही म्हणणार. भिकार चोटा मग कुणाचं आहे रे? दलिंदरा, एकदा त्या हुतात्मा चौकात जाऊन बघ. मराठी माणसानं रक्त सांडलंय मुंबईसाठी. 107 हुतात्मे होऊन गेलेत. त्यांच्या लढ्यामुळे आज मुंबई महाराष्ट्रासोबत आहे आणि महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. अय फडणवीस, दिसत नाही का आता हे येऊन मुंबईमध्ये येऊन काही बरळणार तुम्ही? तुमचेच नेतेत नाही. मराठी माणसांनो, आता तरी जागे व्हा रे. तुमच्या धमन्यांमध्ये छत्रपतींचंच रक्त उसळतंय ना. मराठीची अस्मिता तुमच्या रक्तामध्ये उसळत नाहीये का? हे ऐकून घेण्या इतपत शंड झालात का तुम्ही? अरे लोक रोज येऊन काहीही बरळणार, आपण फक्त ऐकून घेणार. या भिकार चोटाच्या राज्यामध्ये तुम्ही मराठी बोललात तर तुमच्या ढुंगणावर बांबूचे फटके पडतील. माहिती का तुम्हाला? त्या तमिळनाडूमध्ये गेल्यावर तमिळ बोलावी लागते, नाही तर इंग्रजी बोलावं लागते. हिंदी बोलल्यानंतर पण ढुंगणावर बांबूचे फटके पडतात. आणि मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल, मुंबईबद्दल काहीही अभद्र बोललं तरी तुम्ही ऐकून घेणार. हा दलिंदर म्हणतोय मुंबई बी म्हणत नाही, बॉम्बे म्हणतोय. बॉम्बे म्हणतोय, महाराष्ट्राचं शहरच नाही म्हणतोय, इंटरनॅशनल शहर आहे. इंटरनॅशनल शहराची कन्सेप्ट तरी आहे का कुठे? अरे सुधरा रे, सुधरा. आणि फडणवीस, या माणसावर पहिली कारवाई करा, तेव्हा आम्ही समजू की तुम्ही महाराष्ट्राचे आहात, मराठीचे आहात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. जर तुम्ही पण कारवाई नाही केली तर तुम्ही पण शंड झालात असं आम्हाला समजावं लागेल. तुमच्या प्रचारामध्ये तर दिसतच आहे, सगळ्या परप्रांतीयाकडून गाड्या घेऊन आलात, प्रांतीय घेऊन मुंबईमध्ये मराठी माणसाच्या भोकांडी बसवायला लागलात. तुम्ही महापौर पण मराठी करणारच नाहीत, हे सगळ्या जगाला माहिती आहे. मराठी माणसांनो, आता तरी जागा व्हा. आणि ए अण्णा, उठाव लुंगी आणि बजाव पुंगी करावं लागेल परत एकदा. माहितीये ना, ताणून ताणून मारलेलं. सुधर. आणि बॉम्बे नाही, मुंबई येते. आणि मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. मराठी माणसाची अस्मिता आहे आणि मराठी माणूस आहे तोपर्यंत त्या अस्मितेला कोण पण हात लावू शकणार नाही.